सन न्यूज गंगाखेड परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस पकडण्याची ही पहिलीच घटना। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने दि 10 सप्टेंबर मंगळवार रोजीचे रात्री 11 वाजेपासून ते दि 11 सप्टेंबर बुधवार रोजीचे पहाटे 3 वाजे दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्रसे, पोलीस निरीक्षक दिलीप कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोनेराव बोडखे, चालक सुग्रीव सावंत, पोशी मामिलवाड, गृहरक्षक दलाचे जवान राजू पवार, पंढरीनाथ गिराम, संजय साबणे आदी कर्मचारी गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना मध्यरात्री अंदाजे 1:45 वाजेच्या सुमारास परभणी रस्त्याने गंगाखेड शहराकडे येणाऱ्या विटकरी रंगाच्या 6 चाकी आयशर टेम्पो क्रमांक MH20EL 9107 च्या चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा करत वाहनातील वाहन चालक अन्य एकास वाहनातील मालाबाबत विचारणा केली। बर्फामध्ये चाक्स भरलेले जनावरांचे मांस दिसून आल्याने चालकास विश्वासात घेऊन विचारणा केली। त्यांनी त्यात भंगार व स्क्रॅप माल असल्याचे सांगितले, मात्र सदर वाहनातून खाली पाणी पडत असल्याचे व त्यातून वास येत असल्याचे पाहून संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक सोनेराव बोडखे यांच्यासह उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली। वाहनाच्या पाठीमागील बाजूस फाळक्याजवळ भंगार सामानाच्या गोण्या व त्यापलीकडे बर्फामध्ये चाक्स भरलेले जनावरांचे मांस दिसून आल्याने चालकास विश्वासात घेऊन विचारणा केली असता वाहनात अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे 10 टन 100 क्विंटल मांस असल्याचे सांगितल्याने व हे कृत्य बेकायदेशीर असल्याने पोलिसांनी टेम्पोतील दोन्ही इस्मांना टेम्पोसह पोलीस ठाण्यात आणून 5 लाख रुपये किमतीच्या 6 चाकी आयशर टेम्पोसह अंदाजे 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले असल्याची ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्रसे, पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनेराव बोडखे, विशाल बुधोडकर, चालक सुग्रीव सावंत, दत्ता चव्हाण, शिवाजी बोमशेटे, शेख कलिंदर, धर्मराज सावंत, मामिलवाड, होमगार्ड राजू पवार, पंढरीनाथ गिराम, संजय साबणे आदींनी केल्याची माहिती दि 11 सप्टेंबर रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पोलीस प्रशासनाने दिली आहे।